मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण सध्या चालू आहे। जवळपास 90% महिलांना या हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे आणि काही जर महिला शिल्लक राहिलेल्या असतील तर अशा महिलांना आज सुद्धा पैसे येण्याचे काही चान्स असल्याची माहिती समोर येत आहे। 1,77,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या आणि ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना 1500 रुपये आता जमा करण्यात आलेले आहे। तर ज्या महिलांना पैसे आले नसतील तर अशा महिलांना कोणत्या कारणाने पैसे आले नाही त्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये पैसे आले असतील आणि अशा महिलांना जर पैसे आले नसतील तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी, 23व्या हप्त्याचं वितरण आता जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे। 90%च्या वर हे वितरण संपलेलं आहे आणि काही टक्के महिला जर शिल्लक राहिलेल्या असतील तर अशा महिलांना आज पैसे येण्याचे काही चान्स दिसत आहे। पण कोणत्या महिलांना हे पैसे जमा झाले तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रितपणे मिळाला होता अशा सर्वच महिलांना आता मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। आज 19 जून आहे। आतापर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहे। वितरण हे 15 तारखेला सुरू झालं होतं, म्हणजेच आता जवळपास 4 ते 5 दिवस या वितरणाला कंप्लीट झालेले आहेत। आता ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांनी काय करायला पाहिजे तर सध्या तरी त्यांच्यासाठी कसलंही ऑप्शन हे उपलब्ध नाही। केवायसी लवकरच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नसेल किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी ही चुकीची झाली असेल अशा महिलांसाठी लवकरच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर केवायसी ची संधी ही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्ही निकषात बसत आहात का एकदा नक्कीच चेक करून पाहायला हरकत नाही। तुमच्या घरी जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ होणार नाही। एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे। उदाहरणार्थ, एक महिला विवाहित असली पाहिजे आणि एक अविवाहित। 2 विवाहित पण चालणार नाही, 2 अविवाहित पण चालणार नाही। त्याचसोबत तुमच्या कुटुंबात कोणी आयकरदाता नसला पाहिजे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे, ट्रॅक्टर असलं तरी चालेल पण दुसरी कोणती 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसलं पाहिजे। त्यासोबत तुमच्या कुटुंबात कोणी आमदार, कोणी खासदार किंवा तुम्हाला अन्य कुठल्याही योजनेचे 1,500 रुपयांपेक्षा जास्त रुपयाचा जर लाभ मिळत असेल तर तुम्हाला सुद्धा नक्कीच या लाडकी बहीण योजनेतून आता बाद करण्यात येणार आहे। अशी माहिती समोर येत आहे की ज्या महिलांनी केवायसी केली नव्हती त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी दिल्या जाऊ शकते। तर लाडक्या ताईंनो, जवळपास वितरण हे पूर्ण झालेलं आहे आणि केवायसी संदर्भात नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे आणि जशी काही नवीन अपडेट, नवीन माहिती समोर येईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।